देशाचा विकास कसा करावा यावर असंख्य लेख आणि थिअरीज इकॉनॉमिस्ट्स आणि पॉलिटिशियन्सने मांडलेले आहेत आणि त्याप्रमाणे विकास घडवून देखील दाखवलेला आहे. या धोरणांचा लाभ नेमका कोणाला होतो यावरून त्यांचं विश्लेषण करता येतं. काही पॉलिसीज मार्केट फ्रेंडली असतात तर काही बिझनेस फ्रेंडली. ऐकून दोन्ही सारखेच वाटतात, पण मोठमोठे लोक यात गोंधळून जातात. पण या एपिसोडनंतर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि सरकारी धोरणांना चांगल्यारीत्या ॲनलाइज करू शकाल. या एपिसोडमध्ये आपण भारतात काय झालं हे पण थोडक्यात जाणून घेऊ. एकोणीसशे 80 किंवा 90च्या दशकाआधी दोन विरोधी गट जगभरात झाले होते. एक कॅपिटलिझम म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दोन कम्युनिझम, ज्याला साम्यवाद असं म्हणतात. कम्युनिझम सारखाच सोशलिझम देखील आहे. सोशलिझमला मराठीत समाजवाद म्हणतात. 1990 नंतर जेव्हा सोव्हिएत युनियनचं विभाजन झालं तेव्हा कॅपिटलिझमचा स्कोप वाढत गेला. चायनासारख्या सोशलिस्ट देशांनी सुद्धा कॅपिटलिझमच्या बऱ्याच प्रणालींना आत्मसात केलं. पण आता फुल कॅपिटलिझम किंवा फुल कम्युनिझम किंवा फुल सोशलिझम कुठेच नाही आहे. बऱ्याच ठिकाणी मिक्स्ड गोष्टी आहेत. अमेरिका हा कॅपिटलिस्ट देश आहे, पण काही सोशलिझमच्या गोष्टी देखील पाहायला मिळतात. भारतसुद्धा चायनासारखा सोशलिस्ट देश आहे, पण गेल्या 30 वर्षांमध्ये कॅपिटलिझमच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आपण आज या मोठमोठ्या कॉन्सेप्ट्समध्ये घुसणार नाही आहोत, पण कॅपिटलिझममधला एक छोटा पैलू आपण पाहणार आहोत. कॅपिटलिझम किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेनुसार वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे सामान्य बाजारपेठातील मागणी आणि पुरवठा म्हणजेच डिमांड आणि सप्लाय यावर आधारित असते, ज्याला मार्केट इकॉनॉमी किंवा बाजार अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते. त्यानुसार कोणत्याही व्यक्ती किंवा बिझनेसना कशाही प्रकारचे बंधन नसते की त्यांनी कुठे गुंतवणूक करायची, काय उत्पादन किंवा विक्री करायची आणि कोणत्या किमतीवर वस्तू आणि सेवांचे देवाणघेवाण करायची. कॅपिटलिझममध्ये सरकारचा इंटरफिअरन्स किंवा हस्तक्षेप कमी असतो. पण हल्ली बऱ्याच देशांमध्ये प्युअर कॅपिटलिझम नसून काही बाबतीत सरकारचा हस्तक्षेप असतो किंवा काही इंडस्ट्रीजमध्ये सरकारची मोनोपोली देखील असते. सरकारचा हस्तक्षेप किती आणि कसा आहे यावरून कोणती पॉलिसी प्रो बिझनेस किंवा प्रो मार्केट आहे हे कळतं. प्रो मार्केट म्हणजे अशा पॉलिसीज ज्या बाजारपेठ खुली करण्यावर भर देतात आणि त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप कमीत कमी होईल यावर लक्ष देतात. प्रो मार्केटमध्ये बिझनेसेसमधील कॉम्पिटिशन म्हणजेच स्पर्धा वाढवणे गरजेचे असते. जेवढी जास्त कॉम्पिटिशन तेवढं कन्झ्युमर्सना जास्त फायदा. बिझनेस करणं सोपं होईल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल, असा ऑब्जेक्टिव्ह या पॉलिसीज मागे असतो. प्रो बिझनेस म्हणजे अशा पॉलिसीज ज्या फक्त काही बिझनेसेस किंवा बिझनेस फॅमिलीज किंवा काही इंडस्ट्रीजसाठीच चांगल्या ठरतात. अशा पॉलिसीज जास्त करून ठराविक इंडस्ट्रीजसाठी अनुदान, टॅक्स बेनिफिट्स देण्यावर भर देतात. ह्या लॉजिकल वाटू शकतात आणि मोस्टली कायदेशीर पण असतात, पण त्याचबरोबर करप्शन आणि लॉबिंग देखील वाढवतात. यात सरकारी हस्तक्षेप जास्त असतो कारण त्या बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीजचं लॉबिंग फार स्ट्रॉंग असतं आणि सरकारी धोरणं अशा बिझनेसेसना फेवर करत राहतात. या पॉलिसीजमुळे क्रोनी कॅपिटलिझम वाढतं. प्रो मार्केट पॉलिसीज नवीन बिझनेसेसना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कॉम्पिटिशन वाढते. ते बिझनेसेस स्वदेशी आणि परदेशी कोणतेही असू शकते, पण प्रो बिझनेस पॉलिसीज एक्झिस्टिंग बिझनेसेसना प्रोत्साहन देतात, जेणेकरून एक्झिस्टिंग बिझनेसेस आणखीन मोठे होत जातील आणि कॉम्पिटिशन कमी राहील. यात परदेशी कंपन्यांसाठी जागा नसते किंवा असलीच तर त्यांच्यावर खूप बंधनं लादली जातात. प्रो मार्केट पॉलिसीज जरी प्रॅक्टिकल असल्या तरी त्या कॅपिटलिझममध्ये आयडियल म्हणजेच आदर्श मानल्या जातात. पण प्रो बिझनेस पॉलिसीज या वास्तविक अनुभवावरून निर्माण झालेल्या असतात, कारण जगात हेवेदावे, तडजोड, राग, द्वेष आणि फेवरेटिझम म्हणजे पक्षपातीपणा वगैरे सगळं असतं. प्रो मार्केट पॉलिसीज चांगल्या आहेत हे माहिती असूनही पॉलिटिशियन्स आणि बिझनेसेस बऱ्याचदा स्वतःच्या फायद्याचेच निर्णय घेतात. सगळ्या देशांमध्ये काही पॉलिसीज या प्रो मार्केट असतात, ज्यात सगळ्यांचं भलं होईल अशी अपेक्षा असते, आणि काही प्रो बिझनेस पॉलिसीज असतात ज्यात ठराविक बिझनेसेसनाच फायदा होतो. तर भारताचा प्रो बिझनेस किंवा प्रो मार्केट पॉलिसीजमध्ये काय एक्सपिरियन्स आहे?
1980 आधी भारताने कम्प्लीट सोशलिझम म्हणजेच समाजवाद विचारसरणी आणि सेंट्रल प्लॅनिंग म्हणजेच सरकारी नियंत्रण आणि योजना स्वीकारलेली होती. 1980मध्ये थोडे बदल दिसायला लागले. आणीबाणीनंतरच्या इंदिरा गांधी वेगळ्या होत्या. त्यांनी आर्थिक वाढीला प्राधान्य दिले, लेबर युनियन्स विरुद्ध धोरणे आणली, मोठमोठ्या उद्योजकांबरोबर संबंध घट्ट केले आणि केंद्रीय नियोजनावर कमी भर दिला. या पॉलिसीजमुळे भारताने डाव्या विचारसरणीच्या सोशलिझमकडून उजव्या विचारसरणीच्या कॅपिटलिझमकडे जाणारे पहिले पाऊल टाकले. या पॉलिसीज ईस्ट एशियामधल्या बऱ्याच देशांच्या आर्थिक विकासाकडे पाहून केल्या होत्या. या पॉलिसीजचा थोडा फायदा आपल्याला झाला, पण आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे खुली झालेली नव्हती. अजूनही प्रायव्हेट कंपनीजना मोकळेपणाने बिझनेस करता येत नव्हते. परदेशी कंपन्यांवर बऱ्याच प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स घातले होते आणि इम्पोर्ट म्हणजेच आयात करणं पण कठीण होतं. या पॉलिसीजना प्रो बिझनेस पॉलिसीज म्हणावं लागेल, कारण सरसकट सगळ्या अर्थव्यवस्थेला सूट किंवा बेनिफिट मिळत नव्हतं. 1991 नंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यानंतर बरेच धाडसी निर्णय घेतले गेले, ज्यामुळे लायसन्स राज संपला, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनला वाव मिळाला. 1991 नंतरच्या सगळ्या धोरणांना प्रो मार्केट रिफॉर्म्स म्हणता येईल, कारण ह्या पॉलिसीजमुळे सगळ्या बिझनेसेसना फायदा झाला आणि सर्वात जास्त फायदा कन्झ्युमर्सना झाला. टेलिकॉम, एअरलाईन, TV, मीडियासारखे अनेक सेक्टर्समध्ये आपल्याला फार मोठे बदल दिसून येतात. प्रो मार्केट पॉलिसीज पुढेही आपले सरकार करत गेले, पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणावरून आपल्याला दिसतं की कशाप्रकारे काही पॉलिसीजमुळे ठराविक बिझनेसेसना फायदा होत गेला. प्रो बिझनेस पॉलिसीजमुळे करप्शन वाढलं, जे आपण UPA 2च्या काळात पाहिलं. या एपिसोडचा मेन मुद्दा ह्या पॉलिसीजमधला फरक दाखवणं आणि आपण तो फरक कसा ओळखणं एवढंच आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारवर आलोचना करणे किंवा एकापेक्षा दुसरी व्यक्ती चांगली आहे हे दाखवणे मुळीच नाही आहे. कोणतंही धोरण अंमलात आलं की याचा फायदा मेनली कोणाला होणार आहे हे विचारायला हवं. काही पॉलिसीजवरून आपल्याला लगेच समजतं की यात कोणाचा फायदा असणार आहे ते. फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट. जनरली जेवढं मी पाहिलंय, लोकांना बिल्डर लॉबीसाठी केलेल्या धोरणांचा हेतू लगेच दिसून येतो, पण काही वेळेला असं डायरेक्ट समजणं कठीण असतं. त्यासाठी काही प्रश्न विचारून हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. या पॉलिसीजमुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे का? नवीन उद्योग निर्माण होणार आहेत का? की जुन्या उद्योगांनाच याचा लाभ होणार आहे? बिझनेसेसचा व्याप कमी होणार आहे का वाढणार आहे? कन्झ्युमर्सना यात काय फायदा असणार आहे? किती जणांना रोजगार मिळणार आहे? वगैरे वगैरे. या विषयावर अजून बोलण्यासारखं बरंच आहे आणि आपण एक एक पॉलिसी यातून ॲनलाइज करू शकतो. पण एकच एपिसोडमध्ये सगळं नको. यावर आणखीन डीपमध्ये माहिती हवी असेल तर मी एक आर्टिकल आणि एक रिसर्च पेपर रेकमेंड करेन. आर्टिकल साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधले प्रोफेसर प्रभाष रंजन यांनी द वायरमध्ये लिहिलेलं आहे आणि अतुल कोहली, जे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत, त्यांनी 2011मध्ये 2 पार्ट्समध्ये रिसर्च पेपर लिहिला होता, ज्यात 1980 ते 2005 मधल्या सगळ्या भारतातल्या धोरणांवर छान ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्ही ते जरूर वाचा आणि ह्या विषयाला धरून तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे मला माझ्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.